आणि आमच्या मागे दगड घेऊनच लागला. जीप तिथेच ठेवली आम्ही आणि 14 किलोमीटर तिथून होतं गाठलं आम्ही. पायी पळून आलो मारून आम्ही. पण मी जिद्द नाही सोडली. मी खूप अभ्यास केला. त्या गावामध्ये माझ्या गावाची एक मुलगी दिली होती. तिचं नाव चंद्रभागा. तिची माझी मुलगी होऊन 10 वर्ष झालं. तिच्या भावाकडे गेलो. म्हणलं कुठे दिले चंद्र आताला? इमान नंदागावला गेला. कुणाच्या घरी दिले? सगळा त्याचा पत्ता घेतला आणि तिच्या घरी भेटायला गेलो. तिने मला ओळखलं. म्हणजे तात्याराव कसा आला? म्हणलं आता तुला भेटायला आलो. आता तिला मानताय ना कधीच नाही आला ना, आता का आलाच ना? आलो भेटायला. तिचा सासरा, त्याचं नाव होतं अण्णा, ते होते आंधळे. मग मी बसल्यानंतर ते म्हणजे कुठलाही पाहुणं कसलाही पाहुणं? मी म्हणले गावाकडून आलो. हा भालचंदचे मेवणे आहात का? म्हणले हो. मग थोड्या वेळाने त्यांनी सुरू केलं. काय म्हणले आमचं जीवन फारच खराब आहे. म्हणलं का? काय म्हणले आता तुमची बहीण मला बघत नाही, माझा मुलगा बघत नाही, एक मुलगा माझ्यावर राहत नाही, मी आंधळा झाला नाही, मला दिसत नाही, कुत्रे माझ्यावर जेवतात. मी म्हणलं मग असं सगळं होतं मामा, तर चला ऑपरेशन करू. नाही ऑपरेशन नको. म्हणलं ह्याच्यापेक्षा ऑपरेशन चांगलं ना, आता हे नाहीतरी म्हणूनच जगता तुम्ही. ते म्हणे मला ऑपरेशन मध्ये मरतच म्हणे. म्हणलं असं समजूया मरतं, मग करू. आता नाहीतरी म्हणजे तुम्हाला टॉयलेटला बाथरूमला कुठेही जायचं झालं तर त्यांची वाट बघायला लागते. हो म्हणे ते सांगतात वाट बघा. कशी वाट बघणार हो? थांबावं लागतं म्हणे ते येईपर्यंत. कोणीच घेऊन जात नाही. आणि ते म्हातारा शेवटी तयार झाले. गावामध्ये मुलगी दिली होती. गावातच भाऊ मुलगा होता. 2 भाऊ सगळे बोलवले. सगळ्यांना भेटले. का भेटायला तुम्ही? मला म्हणले सोरे पाहुणे हो, एकच काम का? मला मात्र बरं वाईट झालं तर गावात आणून सोडा बरं का म्हणलं. म्हणजे बघा आता मी म्हणजे झालो डॉक्टर आणि तो मला यम समजतो. आता काय करणार? मी त्यांना सांगितलं ठीक आहे चला तुम्ही. मग मी निघाल्या सगळ्याचा त्यांनी निरोप घेतला. जसं असं पुढे चालतो तसं मी पुढे चालतो, जोडी बांधल्यासारखं त्याच्या गळ्याला. आणि आम्ही गेलो, बसमध्ये बसलो आणि त्यांना घेऊन आलो. आंबेजोगाईला 1986 ची गोष्ट. तेव्हा डोळ्यामध्ये बसवायचे लेन्स नव्हते, आता लेन्स बसवतो डोळ्याला. मी त्यांचं ऑपरेशन केलं. नशिबाने चांगलं झालं. चष्म्याचे नंबर घ्यायला 40 दिवस लागायचे. 40 दिवस ठेवून घेतलं. तो मोठा भयंकर भिंगाचा चष्मा, जाड्याचा चष्मा मी त्यांना दिला. तो चष्मा त्यांनी घेतला आणि गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी लोटा घेऊन लोटा पडेलला बाहेर. गावातले लोक म्हणून अरे ते दिसते ना म्हणले वरच्या वाड्यातल्या आणण्याला. नवीन डॉक्टर आला म्हणजे हुशार आहे. एकाच दिवशी 29 लोक ऍडमिट झाले माझ्याकडे. त्यांची भीती निघून गेली. त्या 29 लोकांचं मी ऑपरेशन केलं. कधी कधी नशीब बरोबर असतं, त्या सगळ्या लोकांना दिसायला लागलं. असं कधी कधी होतं. आणि जेव्हा 30 लोकांना दिसायला लागलं त्या गावातली सगळी लोक मग आजूबाजूला सांगायला लागली ते आमदाराचा जवळ हुशार आहे. म्हणजे आमदाराचा फायदा झालाच ना, हुशार आहे. आणि लोक माझ्याकडे यायला लागले. त्या एका गावाने तात्यारावला हानी केला. आज तुमच्याकडे मी याच्याचमुळे आलो की मी डोळ्याचा मोठा डॉक्टर झालो म्हणून तुम्ही मला बोलवलं. पण त्याच्या मागे नंदागौड आहे. त्या लोकांनी सांगितलं हा चांगला आहे जा. आणि मग लोक यायला लागले. पण कधी कधी जेव्हा मी आता पुन्हा 92 मध्ये मला असं वाटलं आता लोक खूप यायले माझ्याकडे आणि आता आपण खाजगी व्यवसाय करावा. मी पडायला जाऊन जागा पाहिली, खाजगी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. आणि दुसऱ्या दिवशी शेवटचा राऊंड घ्यायला आला की आता सोडून द्यायचं. राऊंड घेत असतानाच पेशंट तपासताना मला चक्कर आली आणि मी खाली पडलो. आणि माझ्या जेव्हा तपासण्या झाल्या तेव्हा कळालं की माझ्या दोन्ही किडनी निकामी झाल्या. किडनी काम करत नाहीयेत. पुढे मी 30 दिवस बेशुद्ध झालो. मग मला पुणे आणि मुंबईला हलवण्यात आलं. आणि मग सांगितलं की आता तुम्हाला दर गुरुवारी डायलिसिस करावं लागणार आहे.
आणि ते डायलिसिस करण्यासाठी मग मी मुंबईला शिफ्ट झालो. नोकरी मुंबईला घेतली कारण माझ्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या आणि मला डायलिसिस करायला लागायचं. दर गुरुवारी डायलिसिस 6 तास करायचं. त्याच वेळेस मी मुंबईच्या डॉक्टरांना दाखवलं. कृपलानी म्हणून डॉक्टर आहेत, बॉम्बे हॉस्पिटलचे मोठे डॉक्टर आहेत. त्यांनी मला तपासलं आणि त्यांनी मला सांगितलं, विचारलं तुला किती नातेवाईक आहेत. म्हणलं मला तोपर्यंत 2 मुली, 1 मुलगा, बायको, 4 बहिणी, 2 भाऊ, आई वडील, सासू. ते म्हणजे फार मोठा परिवार आहे. म्हणलं हो. म्हणजे उद्या या. मी दुसऱ्या दिवशी गेलो. माझा भाऊ डॉक्टर आहे, प्लॅस्टिक सर्जन. तेव्हा तो शिकत होता. आम्ही दोघं पुन्हा गेलो. ते थोडा वेळ बसले. कारण मुंबईच्या डॉक्टरांचा मला काही अनुभव नव्हता. खेडेगावातले आता कारंजा आहे, लातूर आहे, आपल्या बारक्या गावातले अनुभव आहे मला. ते औषध देतात हे मला माहिती आहे. डॉक्टर सगळीकडेच औषध देतात असं मला वाटतं. त्या डॉक्टरने म्हटलं तसं मला केलं नाही. त्यांनी असं माझ्याकडे पाहिलं, खूप कपाळावर आट्या पाडल्या. मला सांगितलं, डॉक्टर तुम्ही 1च वर्ष जगणार आहात. तुम्ही स्वतःची LIC काढा. कठीण आहे. म्हणजे बरेच नातेवाईक आहेत, तुला काय करतील त्यांच्यासाठी तुम्ही LIC काढा. तुमचा मृत्यू अटळ आहे. तो महिना ऑगस्टचा महिना होता. म्हणून ठीक आहे म्हटलं. मग मी विमावाले आमचे सगळे लोक आहेत त्यांना बोलावून घेतलं. एक सिद्धार्थ म्हणून आहे, त्यामुळे सिद्धार्थ माझी LIC काढायची, ते काढून टाक. त्यांनी त्याच्या ऑफिसमध्ये विचारलं. ते म्हणजे किडनी खराब आहे असं म्हटलं तर फार पैसे भरावे लागतील. माझा पगार तेव्हा 7,000 रुपये होता. म्हणजे किडनीचं काही सांगूच नका आणि करून टाका विमा. ते आले माझ्याकडे, म्हणजे तुम्ही किडनीचा आजार सांगू नका. मला असं केलं, माझा मृत्यू झाला तर माझ्या बायकोला पैशाच्या ऐवजी तुम्ही जेलमध्ये घाला. माझी किडनी खराब आहे असं सांगून माझी LIC काढा. मग ते दुसऱ्या दिवशी आले. ते माझे साहेब हप्ता 5 पट होतो. आता मला त्याला सांगता येत नव्हतं, 1च बार मरणार आहे मी, पुन्हा माझा मरणार आहे मी, जिवंत नाही राहणार आहे. 43,000 रुपयाचा हप्ता तुझं भरून टाकू. मी कर्ज काढलं, हप्ता भरून टाकला. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे खेडेगावात आपण काय करतो. मावश्या, मामा, आत्या, जितके काही नातेवाईक आहेत त्या सगळ्यांना भेटून आलो. आता सप्टेंबर महिन्यात जाणार ना, सांगितलेलं आहे. सुरू झाला सप्टेंबर महिना. प्रत्येक दिवशी आपलं जात असताना सगळे लेकरांच्याकडे बघायचं, बायकोकडे बघायचं, जायचं. पुन्हा संध्याकाळी परत 30 तारीख आली. पण मी परत आलो, काही गडबड झाली. लगेच 1 ऑक्टोबरला त्यांना भेटायला गेलो कृपलांना. म्हणलं सर महिना झाला. मग काय होतं? नाही म्हणजे मी जिवंत आहे. म्हणलं मला ते 43,000 रुपये भरायचं टेन्शन कुठून भरायचं का पैसे. ते म्हणजे थोडंफार कमी जास्त होत आहे. एक 5-7 महिन्यात तुम्ही जाणार. म्हणजे ठीक आहे, एक शेवटचा हप्ता भरायचा. मित्राकडून पैसे घेतले आणि भरला. आणि डिसेंबरमध्ये त्यांना भेटायला गेलो. त्यांनी सगळं तपासलं आणि ते म्हणजे तुम्हाला किडनी बदलता येईल. तर म्हणलं पण तुम्ही आतापर्यंत नव्हते म्हटले. आणि मग किडनी बदलायचं ठरलं. फेब्रुवारीमध्ये माझी किडनी बदलायचं ठरला. 4 बहिणी, 2 भाऊ, आई वडील सगळे स्वतःच्या किडन्या तपासून घेतल्या आणि सगळे जण देणार म्हणून ठरवलं. माझे शिक्षित एक भाऊ आहे, अशिक्षित आहे. अशिक्षित भावाने सांगितलं की माझी नाही घेतली तर मी होऊच देत नाही. माझ्या माझीच घ्या. त्याची काही लागेल नाही. आणि माझ्या आईची किडनी मॅच झाली. आणि मग आईची किडनी घ्यायचं ठरवलं. 22 फेब्रुवारी तारीख निघाली. ऑपरेशन जेजेमध्ये करायचं. ऑपरेशनला जात असताना मी जेव्हा मध्ये गेलो तेव्हा माझ्या आईला डॉक्टर चिंबड म्हणून होते आणि कामच त्यांनी विचारलं, कसं वाटतंय तुम्हाला? बघा आई कशी असते. तेव्हा मला काय वाटतंय, तुम्ही एकच किडनी घेता म्हणे, दोन्ही घेऊन टाका. माझ्या पोराच्या दोन्ही खराब आहेत, मला कशाला किडनी पाहिजे ही आई. आणि मग ऑपरेशनला घेऊन गेले.
त्या काळामध्ये स्कोपी नव्हतं. आईचं माझ्या पोट जे आहे बेबीपासून पाठीच्या कण्यापर्यंत असं पाडलं होतं आणि तिथून असं हे करून तिची किडनी काढून मला बसवून मला 6 टाके असतात. आईला मात्र 166 टाके काढले. इतकं मोठी जखम आईला झाली. 2 दिवसानंतर आईची माझी भेट नाही. माझी आई म्हणते कुठे माझं पोरगं? 39 वर्ष वय होतं माझं, पण आईसाठी पोरगा मला ते दाखवा. पहा, आपल्या शरीरातला अवयव काढून दिलाय. 166 टाक्याच्या वेदना खूप आहेत आईला, पण ती विचार करते माझा मुलगा जिवंत पाहिजे आणि मला मुलगा दाखवा. जंतू संसर्ग होऊ नये म्हणून मला एका काचेच्या घरात ठेवलं. मग ती आई मला तिच्या दुखड्या भागावर असे हात ठेवले आणि मला पाहायला आले. मी तिला भेटू तर शकत नव्हतो, पण त्या काचेच्या घरात ना इतका हात तिला हलवला आणि माझ्या आईला असं वाटलं की माझा मुलगा जिवंत आहे. तिचे ते दोन्ही दुखड्या भागावरचे हात गळून गेले. तिच्या वेदना आनंदाने शमल्या आणि ती परत गेली आणि तिने जेवण केलं. म्हणजे हे फक्त आईच करू शकते. आपल्या मुलावर एवढं जास्तीचं प्रेम किंवा आपल्या मुलासाठी त्याग आई करू शकते. मी वडिलांच्या विरोधात नाही, मी वडील आहे, पण आईपेक्षा वडिलांचा त्याग फार कमी असतो आणि मी आईचा त्याग स्वतः अनुभवला आहे. आणि ती आई जेव्हा परत गेली, मला असं वाटलं, मला नेहमी लोक विचारतात की तुम्ही एवढं सगळं काम करता, इन्स्पिरेशन काय? इन्स्पिरेशन माझी आई अंजनाबाई. तिच्यामुळे आज मी असं ठरवलं आहे, तिच्यापर्यंत समजा काही केलं तर तिला असं वाटावं की माझा मुलगा चांगला आहे, चांगलं काम करतोय. आणि म्हणून त्या दिवसापासून झोकून द्यायचं ठरवलं की आपण फक्त लोकांची कामं करायची आणि आता आपण याच्यापुढे काही कमवायचं नाही. तर दुसरा जन्म आहे. कारण मला माझ्या कृपलानी सरांनी सांगितले की तुम्ही आता जगणार नाही. माझे LICचे हप्ते चालूच होते, ते भरतच होत, कारण आता जीवन राहिलं. आणि मग मुंबईमध्ये राहिलो मी. पण मुंबई आणि आपण जमीन आसमानचा फरक. आणि तिथली मंडळी बरोबर येणार 6 वाजता, ठोक्याला 6 मध्ये, ठोक्याला 2 बाहेर. पेशंटचा अर्धा ऑपरेशन असेल तर सोडून देऊन जाणार. आपण करू शकतो का असं? आणि मग तिथे ऑपरेशन करायला त्या लोकांना मदत करून घ्यायचं कठीण आहे. तर मी हळूहळू 1-2 लोकांना मदतीला घ्यायला सुरू केलं. पण त्या लोकांचा ठोका काही चुकत नव्हता, कारण ते मित्र सगळे त्या ट्रेनमध्ये असायचे आणि मग ते मित्र मिळून जायचे सगळे. म्हणून 2ला ड्युटी संपायची असेल 1:30 सर मी आता माझी 2:01ची ट्रेन आहे, मी जातो. त्या 2:01च्या ट्रेनमध्ये मित्र आले, पण यांनी तर ऑपरेशन होणार नाही. सुरुवातीला एक डॉक्टर आयगिरी पारेख नावाची मुलगी माझ्यावर जेवण झाली. आजपर्यंत माझ्यावरच काम करते. एक शेलार नावाचे ग्रस्त, आपण शिवाजी महाराजांचं बघितलं तसं शेलार, ते पण माझ्यावर जॉईन झाले. आणि मग आम्ही काम करायला सुरू केलं. पण काम करत असताना जितकं प्रगती व्हायला पाहिजे तितकी होत नव्हतं. पण आता मी गावाकडचा काम नाही केलं की सांगायचं काय गाड्या वगैरे काय मूर्ख आहे. लोकांनी केली की मोर्चाच काढला, एक फारशी विगाळ करतो हा. पंचायत झाली. एक कुलकर्णी नावाचे सर होते, लातूरचे होते. त्यांचं एका वेळेचं ऑपरेशन केलं होतं बॉम्बे हॉस्पिटलला, 1 लाखाचा खर्च. आणि एक माझ्याकडे गेलं 6,000 रुपये मध्ये लेन्स बसतो. डोळ्यामध्ये लेन्स चांगला बसला की चांगलं दिसतं. पण त्या कुलकर्णी सगळ्या नशिबाने माझ्याकडचा लेन्स चांगला बसला आणि बॉम्बे हॉस्पिटलचा बसला नव्हता. ते म्हणजे तू हुशार डॉक्टर. मग ते म्हणजे तुला भाषा तुझी बदलली पाहिजे. तुम्ही पाहत असाल मराठी भाषा माझी लातूरचीच आहे, बदलली नाही. आणि मग ठरवलंय की आपली भाषा बदलायची नाही, कारण माझी भाषा बदलली आहे तरी तुम्हाला भाषण करायला बोलत नसते. हायफाय भाषण करणारे लोक आवडत नसतात जास्त. मग त्यांनी मला म्हणाले तुला इंग्रजी शिकवतो. कारण मुंबईमध्ये काय व्हायचं, पेशंट आला आणि तुला काय बोलतो म्हटलं की निघून जायचं.
माझ्या बाजूला डॉक्टर मनोज आगळवर बसायचे, त्याच्याकडे जाऊन बसायचं आणि ते विचारायचं आपण काय तकलीफ आहे, तोच विचारायचा पण हिंदीत किंवा इंग्रजी. आणि मग कुठेही माणूस असेल हिंदी इंग्रजी बोललं तिकडे पेशंट जायचं, एवढं इंग्रजी शिकवत. माझं सर्व शिक्षण इंग्रजीत झालं. वयाच्या 39व्या वर्षी शिक्षक मला शिकवणार आहे इंग्रजी. पण तुम्हाला माहित आहे शिक्षक जे हाडाचे शिक्षक असतात ते खतरनाक असतात. रोज 5 ते 7 3 महिने मला ट्युशन लावलं. उभं राहायचं मात्र काय कसा काय उशीर झाला, 5000 शब्द पाठ करून घेतले माझ्याकडे. काय शिकवलं त्यांनी मला, वॉकिंग टॉकिंग इंग्लिश. आपल्याकडे वॉकिंग टॉकिंग इंग्लिश म्हणजे काय, आपण कुठे कॉलेजमध्ये शिकलो, आपले ते थोडेफार नवीन थोडे शिकले असतात. पण आपण कसं शिकलो, मराठी मीडियम इंग्रजी मीडियम. म्हणजे समजा आपल्याला विचारायचं तुझं नाव काय, आपण आधी मराठीत म्हणतो तुझं नाव काय, मग व्हॉट इज युअर नेम. म्हणजे मराठीचं क्रियापद वगैरे बघत नाही, व्हॉट इज युअर नेम. तसंच आहे समजा मला माहित नाही, तर आपल्या भाषेत काय आय डोंट नो. पण हे मुंबईत चालत नाही. त्याच्यात काही मुंबईकर असेल त्याची माफी माग. मुंबईत काय चालतं, आय डोंट नो, आय डोंट नो. म्हणजे इथं थोडं हालायचं, इथं थोडं हालायचं. आणि ते जर तुम्ही हल्ला नाही जमत नाही. आय डोंट नो आणि डोंट म्हणतो आपण, तिथं डोंट. आता कुठून आला या डोंटच्या, डोंटचं माहित नाही पण ते म्हणायचं. हे सगळं डोंट त्यांनी मला शिकवलं. म्हणजे आपण इंग्रजांना का हुशार म्हणतो, कारण त्याची भाषा आपल्याला कळत नाही म्हणून ते हुशार. तसंच मुंबईकरांचं आहे, त्यांची भाषा आपल्याला कळत नाही म्हणून हुशार, पण त्यांना असं शिकवलेलं असतं. आणि मग ते मी वॉकिंग टॉकिंग म्हणजे शिकलो. मग कोणी आल्यानंतर त्याने मला सांगितलं की समजा तुला राग आला, इंग्रजी शिवाय द्यायची, मराठीत शिवी द्यायची नाही. ओके. आणि मग सांगितलं मी इडियट, नॉनसेन्स वगैरे. आणि गावात तिकडे शब्द आहे फार प्रसिद्ध, फास्ट असं म्हणतात. सवय आहे त्या लोकांना, तो काही आता शिवी नाही पण सवय होऊन गेली, मलाही होऊन गेली. आणि सर्वच लोक आज ऐकायला लागले. मोठा समूह जमला. आणि मग कुलकर्णी साहेबांनी 99 मध्ये विचारलं की सर हे सगळे माझ्यावर काम करतायत, मी आता खूप शिव्या देतो. काय होतं म्हणजे तू दिलेली शिवी कळायला त्यांना 10 मिनिटं लागतात. तो मला राग निघून गेला. आणि त्याने मला खूप चांगलं सांगितलं, समजा भांडण करायचे असतील तर मायबोलीत भांडण करायचं नाही, दुसऱ्या भाषेत करायचं. कळतच नाही त्या पुढच्या माणसाला काय बोलतो. आणि हळूहळू मुंबईमध्ये रुग्ण यायला लागले. आणि नवीन एक तंत्रज्ञान आलं होतं ते मी शिकलो. ते तंत्रज्ञान होतं पेप. त्याच्यात दोन्ही हात, दोन्ही पाय आणि डोळे आणि कान हे सगळे 8 अवयव लागायचे. तुम्हाला माहित आहे की तुम्ही इथं काय म्हणता माहित नाही, लातूरमध्ये आम्ही कुळव म्हणतो. कुळव काय म्हणत असाल तुम्ही माहित नाही. त्याच्यावर बैल जोडून आपलं वर उभं राहून चालायचं. ज्या माणसाने 15 वर्ष कुळव हाणलाय आणि तो उभा राहिला त्या कुळावर, जो ढेकळात ना त्या मातीत चाललाय, तर त्याला बॅलन्स असतोच की. 15 वर्षाचा बॅलन्स किंवा नांगर धरून शेतातल्या पराठ्या काढल्या, त्याला बॅलन्स असतोच. पाय द्यावा लागतो त्या नांगरावर, तळमध्ये घुसतो. त्यामुळे मग ते मशीन आलं तर डाव्या हाताला तुम्हाला ताकद लागते, कारण या हाताने ऑपरेशन करावं लागतं. आपण याच हाताने कासरे ओढतो, या हाताने आपल्या हातात चाबूक असतो. ते शिकून गेलो होतो. दुसऱ्या दिवशी शिकलो, काहीच अडचण नाही, असा केलं शिवून द्यायचं बाहेर. आणि मग त्यामुळे लोक माझ्याकडे यायला लागले. आणि मग मी मुलांना पण शिकवायला लागलो. पण मला त्याच्यामुळे फार आनंद झाला नाही. मला असं वाटलं की नाही, आपण खेडेगावामध्ये गेलं पाहिजे, खेडेगावामध्ये जाऊन आपण ऑपरेशन केली पाहिजे, असं मला चांगलं वाटतं. आणि मग मी खेडेगावात जायला सुरू केलं. ग्रामीण भागामध्ये बिना टाक्याचे ऑपरेशन. आपण पाहिलं असेल की सुरुवातीला डोळ्याचं ऑपरेशन केल्यानंतर 40 दिवस झोपायला लागला, ते बंद झालं. कारण आता बिना टाक्याचे ऑपरेशन आम्ही सुरू केले आणि खेडेगावात सुरू केले. 2000 मध्ये
एके दिवशी माझ्याकडे बाबा आमचे बाबा म्हणले, माझ्या बरोबर जे काम केलं ते 71 लोक आहेत, त्यांच्या एका डोळ्याचं ऑपरेशन केलंय आणि एक तो डोळा गेला आहे, एकच शिल्लक आहे. कारण कुष्ठरोगामध्ये ऑपरेशन केल्यास 35% डोळे जातात. आम्हाला एक चॅलेंज होतं, आम्ही गेलो आनंदवनामध्ये आणि हे ऑपरेशन 71 ऑपरेशन 2 दिवसात केले. तिथे 40 दिवस राहिलो. पुस्तकामध्ये लिहिलं आहे की 35% डोळे जातात, पण आम्ही 71 डोळे केले आणि 71 ते 71 आजही त्यांना दिसते. एखाद्या डोळ्यात. आणि मग बाबांचं काम पाहिलं. बाबांचं काम पाहिल्यास आपल्या लक्षात आलं की आम्ही त्यांच्या म्हणजे जी धूळ आहे पायाची धूळ तितकंही काम करत नाही. आणि एक मोठा आदर्श मिळाला, जगण्याला अर्थ मिळाला, एक मोठा गुरु मिळाला आणि मोठे आशीर्वाद मिळाले. आणि तिथून पुढे आमचं काम सुरू झालं. महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये कुठलाही असा जिल्हा नाही. इथे परवा धारणीला देखील मी मेळघाटमध्ये शिबिर केलं. अकोल्यात दरवर्षी 16 मार्चला मी करतो. तर असे शिबिरे घेत घेत जवळपास आतापर्यंत 202 शिबिरे केले. आणि या शिबिरात आणखी एक गोष्ट मला खूप पाहायला मिळाली. तळोदा नावाचं गाव आहे, जे नंदुरबारमध्ये आहे. तळोद्याला आम्ही जायला निघालो. पोलिसांनी अडवलं. त्यांनी सांगितलं तुम्ही जाऊ नका, पुढे चोऱ्या व्हायला. आमच्याकडे त्यावेळेस सुमो गाडी होती. त्या गाडीने आम्ही पुढे गेलो आणि बरोबर चोराने अडवला. अडवल्यानंतर मी त्यांना सांगितलं, माझ्यावर नर्सेस डॉक्टर सर्व खाली उतरा, आमच्या गळ्यात इतकं सोनं काय जे आहे ते घ्या, पण मारहाण करू नका. ते बॅटरी लावून आमचं ते सोनं काढत असताना एक मागे बुडा बसला होता. त्याची बॅटरी माझ्या चेहऱ्यावर आली. त्या बुड्याने पाहिली. तो बुडा पळत आला. ते म्हणजे नाही डॉक्टर आहेत डोळ्याचे, त्यांच्यामुळे मला दिसतंय, त्यांचं सगळं परत द्या, त्यांच्याबरोबर जा. आणि पुढचे लोक काय त्यांनाही सांगा आपले माणसं आहेत म्हणून जाऊ द्या. चोरा नाही पुढे माणसं, कारण ते कशी माणसं आहेत. आणि मग म्हणजे असं दुसरा आम्हाला अनुभव आला. आनंदवनामध्ये आम्ही खूप नक्षलाईट अपडेट केले. आणि प्रकाशकडे जेव्हा आम्ही गडचिरोलीला जायचं तर एकदा आम्ही निघालो. रस्त्यात नक्षलाईटची मोटरसायकल आमच्याकडे पळत आले. साहेब म्हणे नका जाऊ. म्हणलं का? माहीत लावला म्हणे आम्ही काढून घेऊ, मग तुम्ही जा. प्रत्येक माणसाला एक हृदय असते. हे हृदय आम्ही पाहिलं. आणि त्या सगळ्या माणसाला, आमच्यासाठी प्रत्येक माणूस हा माणूस आहे. त्यांचे ऑपरेशन्स आम्ही केले. खूप अनुभव आले आयुष्यामध्ये. इतके अनुभव आले की ज्यांना ज्यांना दृष्टी दिली ते सर्वजण. आतापर्यंत मी स्वतः 1,41,000 ऑपरेशन स्वतः केले आहे. माझ्याबरोबर ज्या डॉक्टर आगिरी पारेख काम करतात त्यांनी स्वतः 73,000 ऑपरेशन केले आहे. आणि माझ्या चमूने 3 लाख मोफत ऑपरेशन केले आहे. आणि 90 लाख लोक मोफत तपासून त्यांच्यावर उपचार केला आहे. पण हे सगळं करत असताना या सर्वांचे मला नेहमी माहिती आहे की प्रत्येक माणूस हा चांगली कामं करत असतो. आणि चांगल्या कामाचा संच प्रत्येक माणसाकडे असतो. आपण त्याच्या जेव्हा उपयोगाला येतो तेव्हा तो माणूस त्याला जेव्हा दिसायला लागतो तेव्हा आशीर्वाद देऊन जातो. आणि हे जे आशीर्वाद असतात ते असतातच. आणि म्हणून आता या 28 तारखेला 28 सप्टेंबरला मला माझी LIC परत मिळाली. ही जी मला LIC मिळाली त्याचं कारण आहे माझ्या आईचे आणि या 90 लाख लोकांच्या आशीर्वादाने मी आज आणखी जिवंत आहे. आशीर्वाद खूप मोठं काम करून जातात. आणि मला नेहमी विचारलं जातं की रोज का काम करतात. की जेव्हा माणसं दिसायला लागतो दुसऱ्या दिवशी तेव्हा त्या चेहऱ्यावर खूप मोठं हसू येतं, खूप आनंद होतो. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद रोज सकाळी फुलासारखा दिसतो आम्हाला. म्हातारी माणसं खूप खुश झाली असतात. त्यांचे ते खळबळ झाले हात आमच्या गालावर खेळवतात आणि आम्हाला आशीर्वाद देऊन जातात. म्हणून रोज जगण्यासाठी नवीन आम्हाला उमेद मिळते. रोज जाणारी माणसं आम्हाला प्रेम देऊन जातात
असे 365 दिवस कधी जातात लक्षात येत नाही आणि रोज आम्ही काम करत असतो। जसं आज 5250 पेशंट पाहिले, प्रत्येक पेशंट या आशेने आला होता की लहाने साहेब बघणार आहेत, जी काही अडचण आहे ती आमची अडचण सोडेल आणि आम्हाला त्यावर उपाय मिळेल। अशा याच्यातून हे सगळं माझं जीवन घडत गेलं आणि आज पुन्हा मी असं ठरवलं आहे की याच्या पुढे जितकं काही जीवन मिळणार आहे त्यामध्ये गरिबांची सेवा करणे, मोफत सेवा करणे, कारण पैशाने मनुष्य मोठा होतो असं माझं मत नाही। खूप श्रीमंत माणसं तुमच्यात असतील, बोलवलं का तुम्ही भाषणाला? नाही बोलावलं। मला काय बोलवलं? माझ्यापाशी काहीच नाही म्हणून बोलवलं तुम्हाला। ज्याच्याकडे पैसे असतात त्याला कोणी भाषणाला बोलवत नाही आणि म्हणून पैसे काय महत्वाचे नाही। आता मी डॉक्टर आहे, इथपर्यंत येऊन तुम्हाला डॉक्टरीचं पण सांगणं गरजेचं आहे। यामध्ये आता मी डीन झाल्यामुळे मला बरेच सांगतायत आपल्याकडे आता हृदयरोग यांनी खूप प्रति होत आहे। का होत आहे? हृदयरोग होण्याची कारण आहेत मधुमेह आणि रक्तदाब। मधुमेह आपल्याकडे खूप आहे, भारत देशाला मधुमेहाची राजधानी मानतात। तर हा जो मधुमेह आहे हा एकतर अनुवंशिक असतो किंवा पुढे चालून 40 वर्षानंतर होतो। मधुमेह होण्याच्या पाठीमागे अनियमित जीवन, नेहमी सांगत असतो अनियमित जीवन म्हणजे काय? आपण रात्री 10 वाजता जेवतो आणि खूप जेवतो, दिवसभर काम करतो आपण आणि झोपून जातो। मी त्या संध्याकाळच्या रात्रीच्या जेवणाला साखर कारखाना म्हणतो। एकदा तुम्ही जेवला की तर पोटात तो साखर आहे, सगळीकडे साखर जाते, हळूहळू डायबिटीज होते। म्हणून झोपण्याच्या पूर्वी जो जेवण करणार आहात, जेवण आणि झोपणे याच्यामध्ये 3 तासाचं अंतर असावं। 3 तासाचं अंतर असेल तर तुम्हाला मधुमेह कधीही होणार नाही। तर 3 तासाचं अंतर ठेवा। त्यानंतर मधुमेह आपण कसा औषध कसे घेतो? आपल्याकडे आता झाडपाले भरपूर घेतात, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही। गोळ्या घ्या, आपण गोळ्या कशा घेतो? नियमित घेतो, पण जेवण कधीच नियमित करत नाही। कधीतरी जेवण जास्त, कधी कमी। आणखी एक वस्तू पाहिजे, मधुमेह असेल आईस्क्रीम खातो, गुलाबजामुन खातो, जिलेबी खातो का? मी म्हणलं असं का? काय साहेब हळदी गोळी जास्त खायची नाही का? हे बघा, मधुमेहाच्या माणसाने वरून खाल्लेली साखर पचन त्यांना होत नाही आणि त्यामुळे तसं करणं चुकीचं आहे। मधुमेहाने वेळेवर जेवण घ्यावं, कमी जेवण घ्यावं, गोळी घ्यावी, गोड अजिबात खाऊ नये। पण याच्यामुळे फक्त 50% मधुमेह चांगला होतो। दुसरे 50% मधुमेह कसा चांगला होतो? चालण्याने, व्यायामाने। मग असं नेहमी विचारल्यानंतर लोक सांगतात मी शेतात जातो, मी इकडे जातो। नाही, आपण त्या रुटीन नेहमीच्या ज्या आपल्या सवयी आहेत, काम आहे, ते सोडून चालणे, मधुमेहासाठी चालणे, त्यांनी 50% मधुमेह कमी होतो। जर वेळेवर गोळ्या घेतल्या, लवकर जेवण केलं आणि रोज 1 तास व्यायाम केला तर मधुमेहामध्ये 100 वर्ष आयुष्य मिळतं। नसता मधुमेहामध्ये दोन्ही किडनी जातात, डोळे जातात, हृदय जातं, अर्धांगवायू होऊ शकतो आणि मधुमेहाने मृत्यू लवकर येतो आणि अंधत्व आलं तर ते अंधत्व कमीच होत नाही। म्हणून मधुमेहाच्या लोकांनी प्रत्येक 6 महिन्याने मधुमेहाच्या डॉक्टरला आणि डोळ्याच्या डॉक्टरला दाखवून घेणं गरजेचं आहे। आज आपल्याकडे फक्त किडनीचा इतका आजार वाढला आहे, तो का वाढला आहे? मधुमेह आहे, रक्तदाब आहे। रक्तदाब का होतो? एक तर अनुवंशिक असतो, ज्यांचं वय 40 वर्ष झालं आहे ते लोणचं आणि पापड ते खूप खातात, यामध्ये फक्त मीठ असतं आणि मीठ खाल्ल्यामुळे रक्तदाब वाढतो। 40 वर्षानंतर हे जे मीठ आहे, जे भाजीत टाकते तितकंच खावं, जास्तीचं मीठ खाऊ नये आणि मग तो कमी प्रमाणामध्ये होतो झाला तर। आणि दोन्ही किडनी खराब होतात। तुम्ही पाहता की दर महिन्याला 1,20,000 लोकांना डायलिसिस करावं लागतं आज महाराष्ट्रामध्ये। का? किडन्या खराब झाल्या। बऱ्याच वेळेस आपण आयुर्वेदिक मेटल असलेले औषध खातो, ज्याच्यात मेटल आहे, धातू, ते धातू जाऊन किडनी खराब करतो। धातू नसेल अशी औषधं घ्या
किंवा झाडपाला ज्याची माहिती नाही ते खाऊ नका. असं केल्याने आपल्या किडनी खराब होत नाही. आणि किडनी खराब झाली तर किडनी बदलणे किंवा डायलिसिस करणे हाच त्याचा अर्थ उपाय आहे. हृदय खराब झालं, हृदय का खराब होत आहे? तळलेलं खाणे. हे बघा, आपलं रक्त असतं ना पातळ असतं, हे रक्त जर घट्ट झालं तर ते एका ठिकाणी साठून बसतं. रक्त घोटलं त्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो. हृदयात घोटलं, मेंदूत घोटलं अर्धांगवायू म्हणतो. आणि मग आपण तळलेल्या गोष्टी खाल्ल्या नाही पाहिजे. तळलेलं मटण, तळलेलं चिकन, तळलेले मासे, तळलेले भजे, तळलेले वडे आठवड्यातले कधीतरी एखाद्या वेळेस खा. पिझ्झा आणि बर्गर. आजकालची मुलं तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या जंक फूडच्याच मागे लागल्या. म्हणून एक मी मन तयार केली, ह्या सगळ्या तळलेल्या गोष्टीला एक नाव दिलं, खा पिझ्झा आणि बर्गर आणि व्हा आजाराने जर्जर. म्हणजे पिझ्झा बर्गर जर खाल्लं तर आजाराने जर्जर होणार. मग काय केलं पाहिजे? खा भाकरी आणि भाजी, जगा होई तू आजोबा आणि आजी. जर तुम्ही भाकरी भाजी खाल्ली तर मात्र तुमचं आयुष्य वाढणार आहे. त्यामुळे आपण भाकरी भाजी खा. एखाद्या दिवशी बाहेर जायला काही हरकत नाही, पण त्यातील तळलेलं खाऊ नका. कारण हॉटेलमध्ये जाऊन भाकरी भाजी आपण खात नाही. आणि म्हणून आपण तिथं जर नाही गेलं, कारण काय झालं की समजा हॉटेलवर नेलं नाही, नवऱ्याला कोण मानतात, नेलं तर लवकर मृत्यू येतो. ठरवा आपण काय केलं पाहिजे. मला असं वाटतंय की आपण त्यात काळजी घेतली पाहिजे. आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे मी डोळ्याचा डॉक्टर आहे. लोक मला विचारतात डोळ्याची काळजी कशी घ्यायची. तर मी मुंबईमध्ये जेव्हा भाषण करायला लागलो तर तेव्हा सांगितलं की बाबांनो, सकाळ संध्याकाळ थंड पाण्याने डोळे धुवा. आणि नवाकाळनी माझा मोबाईल नंबर छापून टाकला. 2:30 वाजले की सगळे आज्या फोन करायला सुरू, तात्याला जाण्याचा. हो बाबा, तू सांगितला थंड पाण्याने डोळे धुवा. हो, मग फ्रीजर मधलं पाणी तर खालचं पाणी कुठलंही घ्या. नाही, मग त्याचं टेम्परेचर किती ठेवायचं नाही, 4 ठेवायचं का 8 ठेवायचं. पंचायत झाली म्हटलं. आता म्हणलं काही ठेवा. पुढे विचारलं की ते काकडीवर ठेवायचा बर्फ का कपड्यावर ठेवायचा बर्फ. काकडी आणि कपडा या दोन्हीमध्ये जंतू असतात आणि बर्फ याच्यातही जंतू असतात. म्हणून जे कोणी सांगतं हे ठेवा ते चुकीचं आहे. पण सकाळ संध्याकाळ डोळे धुवा. का? रात्री आलेली घाण सकाळी निघून जाते. दिवसाभरामध्ये जे आपल्या डोळ्यामध्ये धूळ जाते ती संध्याकाळी निघून जाते. म्हणून डोळे धुतले पाहिजे. म्हणून मी मुंबईत सांगायला सुरू केलं की मुंबईच्या नळाच्या पाण्याने धुवा. म्हणजे कोणी तापमान विचारणार नाही. पण आता आणखी हुशार झाले लोक. पुन्हा मला फोन यायला सुरू झाले, साहेब सफा सफा मारायचं पाणी का हळूहळू नाही. आता काय सांगणार त्यांना? मी म्हणलं सफा सफा मारा नाही सफा काही का, पण डोळे धुवा. तर आपल्याकडे जे काही पाणी आहे घरात त्यांनी सकाळ संध्याकाळ डोळे धुतल्याने आपले डोळे चांगले राहतात. आपल्याकडे आणखी एक गोष्ट बघितली, बऱ्याचशा लोकांच्या खिशात गुलाबाच्या पाण्याची बाटली आहे. म्हणजे हुशार माणसाचं लक्षण काय? डोळ्यात औषध टाकणे. बाबांनो, डोळ्यामध्ये नैसर्गिकरित्या पाणी येतं आणि त्या पाण्यामध्ये डोळ्याचं अन्न असतं. आपण त्याच्यात पाणी टाकणार म्हणजे त्याच्या डाळीमध्ये पाणी पाळल्यासारखं आहे. आजार नसेल तर डोळ्यामध्ये काही टाकू नका. गुलाब पाणी नाही, आयफूल नाही, आयडूल नाही, काही टाकू नका. ते टाकणं चुकीचं आहे. डोळे आणखी विचारतात मला की डोळे तेजदार कसे दिसतात. म्हातारपणी आजी काजळ घालून टाक का? डोळा मोठा होतो. कसा होईल? डोळे इतके नाजूक आहे, काजळ घातल्यानंतर डोळे लहान होतात आणि खोपड्या नावाचा आजार होतो. त्यामुळे काजळ घालू नये किंवा घालायला लावू नये. आणखी विचारले की आजी म्हणते त्याला ते दृष्टी लागू नये म्हणून केलंय. मग गा नाही ना, सगळा काळा करा, अडचण नाही, तर डोळा नका काढा. मला पुन्हा विचारलं जातं नाकाचे डोळे तेजदार पाहिजे. मी सांगितलं की लेकराला गाजर, पपई, शेवग्याची शेंग खाऊ घाला. आणि मी असंच सांगून गेलो तर पुढच्या वर्षी मिसाळ मला फोन करणार. असं कसं सांगितलं का? बऱ्याचशा आज्या बहिणी बसल्या. घरी गेलं, लेकराला गाजराचा शिरा, गाजराचा उपमा, गाजराचा रस, गाजराची भाजी. पुढच्या वर्षी गाजराचं फक्त का? राणी डॉक्टरने सांगितलं
आपल्याकडे अतिरेक करायची सवय आहे सगळ्या गोष्टी. गाजर एक आठवड्यातनं एकदा, आठवड्यातनं एकदा. पपई एक फोड आठवड्यातनं एकदा. शेवग्याची शेंग एक आठवड्यातनं एकदा. याच्यामध्ये अजीवनसत्व असतं ज्याच्यामुळे डोळे एकदम चांगले राहतात आणि त्याच्यासाठी इतकीच गोष्ट आपण केली पाहिजे, दुसरी गोष्ट आपण केली नाही पाहिजे. एवढ्याने आपले डोळे नक्की चांगले राहतात. आजकालची आणखी एक गोष्ट सांगतो, काळाच्या स्थिती मला माहित नाही. लहान मुलगा रडायला लागला त्याला मोबाईल फोनचा व्हिडिओ दाखवला, पुन्हा टॅबवरचा व्हिडिओ दाखवला. याच्यामुळे त्याची मेमरी लहान होते आणि लहान झाल्यामुळे चष्म्याचा नंबर लागतो. वयाच्या 6 वर्षापर्यंत एकही मिनिट मोबाईल लेकराला द्यायचा नाही. नसता चष्मा लागला असा समजा. 6 वर्षाचे 12 वर्षाच्या काळामध्ये 2 तास त्याला खेळता येईल, तोपर्यंत काही नाही. नसता मोठे मोठे चष्म्याचे नंबर लागतात. तर त्यामुळे लहान मुलाला खेळणं म्हणून त्याचा वापर नका करा. ते खेळणं नाही आहे, त्याच्यातनं प्रकाश येतो आणि त्याच्यामुळे लहान मुलांचे डोळे खराब होतात. चष्म्याचा नंबर वयाच्या 20 वर्षानंतर चष्म्याचा नंबर काढून टाकता येतो. वयाच्या 20 वर्षापर्यंत चष्म्याचा नंबर वाढतच जातो. आपली जशी वाढ होते तसा चष्म्याचा नंबर वाढतो. चष्मा असणे हे खराब लक्षण नाही, कारण ज्याला चष्मा आहे त्याच्या डोळ्याची लांबी जास्त असते आणि त्याचा मेंदू जास्त असतो. म्हणून या जगातले सगळे सायंटिस्ट बघा, एकही सायंटिस्ट बिना चष्म्याचा नाही. त्यामुळे चष्मेवाली मुलं हुशार असतात, त्यामुळे त्यांना वेगळं समजू नका. आणि चष्मा लावणं काही धोकादायक गोष्ट नाही. त्यानंतर मला आणखी एक जाता गोष्ट सांगायची आहे की बाबांच्यासाठी माफ करा, आपल्याकडे एक तंबाखू खाण्याचं व्यसन का खातो मला माहित नाही. समजा आपण आता गरज धरले खायची वस्तू आहे, मान्यच करून टाकतो. आपण भाकरी खातो, आपण भात म्हणजे आपण राईस खातो. कसा खातो आपण? खातो आणि गिळून घेतो, आहे का नाही? आता भात कोणी तोंडात घेऊन फिरलाय का बाहेर? मला सांगा, एखादा माणूस होता आता भात घेतला बोकळा आणि फिरतो, आहे का कोणी? समजा तंबाखू खायची वस्तू असेल, एक क्विंटल तंबाखू विकत घ्या. 20-25 जण सगळे खाणारे, जसं तुम्ही चिकन किंवा मटन खायला बसता तसं सगळे एकत्र बसा आणि हा तंबाखू खा, काही अडचण नाही. पण ती इथं ठेवता आणि तुम्ही तुमचं तोंड खराब करता आणि सगळीकडे खराब करत जा. का? तंबाखूमुळे कॅन्सर होतोच, लक्षात ठेवा. कधी मुंबईला आले तर मला भेटा, तुम्हाला कॅन्सर वार्डात घेऊन जातो. इथं छिद्र पडलेले, इथून कॅन्सर वर, इथं दोन्ही कॅन्सर, कानापर्यंत गेला कॅन्सर, खालची पूर्ण काढून टाकलेलं, वरचे पूर्ण दात काढलेले, एकदा डोळा काढलेले, असे सगळे लोक तुम्हाला भेटतात. का? तंबाखू. मग आपण तंबाखू का खातो? मी जेव्हा आजारी होतो तेव्हा मी 3 महिने आजारी होतो, तेव्हा मी ज्ञानेश्वरी आणि तुकारामाची गाथा वाचतो. काय करायचं? तुकाराम महाराज तुम्हाला माहिती आहे की जगद्गुरू, फार मोठे संत. तर त्यांच्या अंगावर लोक तंबाखू खाऊन फुंकले. म्हणजे काय गाढव वाचतात, म्हणजे गाढव कसं काय म्हणता असेल तर करा. तुकाराम महाराज ते म्हणजे ठीक आहे, दरा म्हणजे गाढव. तेव्हा तंबाखू लावायची. तंबाखूला अशी मोठी मोठी हातीसारखी पानं असतात. 7 पानावर तंबाखू आली, तिला घोडा लागली म्हणून तिचा वास सुटायचा, वास. हे घेऊन गेले. तुकाराम महाराज आहे ते मागे लगेच 100-200 माणसं. 30-40 फुटावर ते शेती आल्यानंतर त्या गाढवाने त्याचा वास घेतला. गाढव तंबाखूचा वास घेत नाही. त्या वासाने गाढवाने त्या 14 पैलवानाच्या हातातलं दोरी तोडली आणि वास घेऊन गाढव पळून गेला. तुम्ही ठरवायचं आहे की आपलं गाढव व्हायचंय का व्हायचं नाही. पण तंबाखू खाणं हे सगळ्यांच्यासाठी हानिकारक असतं. तर मला असं वाटतं की ती नाही खाल्ली पाहिजे. दारू पिणंही हानिकारक आहे. सवयी चांगल्या कराव्या आणि खराब ज्या सवयी असतात ज्या आज आपल्या लक्षात येत नाही, पण जेव्हा आपल्या हातात शरीर नसतं त्यावेळेस त्या सवयी आपल्या त्रास देतात. दादा आता सांगतो तुम्हाला, मधुमेह ओळखायचा कसा?
आपल्याकडे टेलर असतो, टेलरकडे जा आणि बेबी कसे आपलं त्याला मोजा लावा तिथे. ज्याचं 30 इंच आहे त्याला मधुमेह आहे किंवा होणार आहे. 30 इंच ज्याचं बेबी जवळ घेर आहे त्याला मधुमेह आहे किंवा होणार आहे. आणि 30 इंचापेक्षा कमी असेल त्याने 30 इंच होऊ द्यायचं नाही, मधुमेह होत नाही. मला असं वाटतं की तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. आता 1.25 घंटा भाषण केलं, 10:15 वाजवले आहेत. तुम्ही सगळेजण तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तुम्हाला विचारू शकता. पण तुमच्या ह्याच्यात आणखी एक राहिलं काचबिंदू. हा एक आजार आहे ज्यामध्ये नजर गेल्यानंतर परत येत नाही. काचबिंदू मध्ये जे नजर जाते म्हणून 40व्या वर्षी सगळ्यांनी आपले डोळे दाखवले पाहिजे. आणि काचबिंदू असेल तर त्याच्यावर ऑपरेशन करता येतं. उपाय आहे दृष्टी असताना, दृष्टी गेल्यानंतर काचबिंदूवर उपाय नाही. तर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो. आपण 1.25 घंटा परत मास्टर मनुष्य आहे. 45 मिनिटाला एकदा घड्याळ बघितलं आणि पुन्हा 1.25 घंट्याला एकदा बघितलं. तर तुमच्या सगळ्यांना पुन्हा तुम्हाला इथं बोलावलं, माझी वाट बघितली, माझं भाषण ऐकण्यासाठी एवढा सगळा पूर्ण पटांगण भरून तुम्ही बसला. तुमचं मनापासून सगळ्यांचं मी ऋण व्यक्त करतो. आणि माझ्याकडे तुम्ही यावं अशी माझी इच्छा नाही, कारण मी डॉक्टर आहे. तुमच्या सगळ्यांना चांगलं आयुष्य मिळावं असं देवाकडे प्रार्थना करतो. आणि पण कधी यायची गरज पडली तर मी सोमवार, बुधवार, शुक्रवार आजही रुग्ण बघत असतो आणि मुंबईच्या जिल्ह्यामध्ये आहे. तर तुमच्या सगळ्यांना पुन्हा आता दसरा झालाय, दसऱ्याच्या शुभेच्छा, दिवाळीच्या शुभेच्छा आणि पुन्हा सगळ्यांना चांगल्या आयुष्याच्या शुभेच्छा देऊन माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.